नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पिठोरी अमावस्या आणि पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा असतो, म्हणजेच श्रावणाचा जो शेवटचा दिवस असतो तो। तर त्या दिवशी पिठोरी अमावस्या असते आणि खानदेशामध्ये हा सण पोळा म्हणून साजरा केला जातो, बैलपोळा। तर पोळ्याच्या दिवशी आमच्या इकडे बैलांची पूजा केली जाते, छान मस्तपैकी त्यांना सजवलं जातं आणि मग हा सण जो आहे तो साजरी केला जातो। त्या दिवशी बैलांना आराम असतो, तर बैलांचा सण म्हणून हा सण साजरा केला जातो। बऱ्याच भागांमध्ये केला जातो, काही ठिकाणी नाही करत। तर असं आमच्या इकडे मग अमावस्या पण होती, तर म्हटलं चला आजच्या दिवशी सकाळी सर्वात अगोदर उठून मग मी आपली जी साफसफाई आहे त्याला सुरुवात केलेली होती। जे काही घरातलं जाळं झरमटं वगैरे आहे ते सगळं मला आजच्या दिवशी क्लीन करून घ्यायचं होतं। आणि तसंही आपण अमावस्या शनिवार वगैरे असले की या दिवशी घरातले जाडे वगैरे जे आहेत ते स्वच्छ करूनच घेतो। तर म्हटलं चला आज सगळे जाडे वगैरे जे आहेत ते काढून घेऊयात आणि मग नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करूया। स्वतःचं अगोदर सगळं आवरून घेतल्यानंतर मग मी आज मला पुरणपोळी वगैरे बनवायची होती, तर त्यासाठी मग मी पुरणाची डाळ वगैरे जी आहे ते अगोदर शिजवायला टाकून दिलेली होती। म्हटलं बाकीचे जे कामं आहेत ते होईपर्यंत तिकडे तेवढं एक काम होऊन जाईल। तर जाडे वगैरे काढून झाल्यानंतर मग सोफा वगैरे जो होता तो व्यवस्थित असा झटकून घेतला। पुढचं सगळं आवरून झालं म्हणजे आपण आपल्या कामांसाठी जरा मोकळं होऊन जातो। आणि एकदाचं किचनमध्ये गेली म्हटल्यावर स्वयंपाक थोडा पुरणाचा असला की जास्तच असतो, तर परत मग इकडे तिकडे आपल्याला वेळ नसतो बाकीचं आवरण्यासाठी। तर त्यासाठी सुरुवातीला मग सगळं हॉल बेडरूम किचनमधले सगळं तिघं रूमांमधलं आवरून घेतलेलं होतं आणि आता उद्यापासून जरा किचनची जी साफसफाई वगैरे क्लिनिंग आहे त्याला सुरुवात करायचा विचार चालू आहे। कारण आता सण आहेत आणि बाप्पा येत आहे म्हटल्यावर घरातलं सगळं तुमची पण तयारी चालूच असेल की सणवार म्हटले की आपण सुरुवात जी आहे ती साफसफाईपासूनच करतो। देवाचं जे स्वागत आहे ते एकदम घर छान असं सजवून वगैरे मस्त फ्रेश साफ स्वच्छता करूनच आपण देवांचं स्वागत जे आहे ते करत असतो। तर आज जेवणाचं जरा जास्त माझं हे होता, त्यासाठी मग मी आज काही सुरुवात केली नाही। म्हटलं उद्यापासून आता निवांत जी आहे आपली साफसफाईला सुरुवात करूया, तोपर्यंत जेवढं होईल तेवढं वरचेवर क्लिनिंग जी होती बाकीची जसं की अंथरुणं वगैरे धुण्याचं वगैरे किंवा जे काही जाडे वगैरे वरचेवर जेवढी जी साफसफाई होती ती अगोदर मी आवरून घेतलेली होती। आता फक्त किचन जे आहे ते नंतर म्हटलं निवांत एक दिवस पूर्ण काढून आवरून घेऊयात। तर आता उद्या विचार चालू आहे करून घ्यायचा आणि ते सगळं करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलंच की पुरणाची डाळ शिजवायला टाकलेली होती, त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालून आता ते व्यवस्थित असं पुरण जे होतं ते तयार करून घेतलं आणि एका साईडला बासुंदी ठेवलेली आहे आटवण्यासाठी। आणि बासुंदी करायची म्हटली म्हणजे एक गॅस तर फिक्स बासुंदीसाठी लागूनच जातो, इतर वेळी नाही। पण ज्या वेळेस सकाळी स्वयंपाक असला किंवा पाहुणे वगैरे येत असले त्यावेळेस वाटतं की जरा म्हणजे एक शेगडी अजून एक्स्ट्रा पाहिजे होती, की जसं की 3 शेगडीचा गॅस असतो किंवा 4वाला असतो ना तो। कारण ज्या वेळेस पाहुणे वगैरे आले त्यावेळेस जरा घाई गडबड होते आणि असा काही पदार्थ जर आपल्याला बनवायचा असला, आमच्या इकडे तर खास करून बासुंदी वगैरे हेच पदार्थ केले जातात जर पाहुणे वगैरे येणार असले तर मग त्यासाठी एक गॅस स्पेशली त्या दिवशी लागूनच जातो। तर आणि मग एका गॅसवर आपल्याला बाकीचं जे आहे ते चालवायला लागतं। तर बघू आता कधी मुहूर्त निघतो तर। आणि शेवटी वाटतं की नाही चांगला आहे गॅस आणि उगाच खराब नाही काही नाही, एखादा दिवस आहे तर मग ॲडजस्ट होऊन जातं, तर कशाला उगाच खर्च करावा असं पण वाटतं। त्यामुळे मग इतके वर्ष झाले तोच गॅस ठेवलेला आहे। आणि कसं जुनं ते सोनं असतं, शेवटी जुनी वस्तू आहे त्याच्यामुळे ती काढावीशी वाटत नाही, टाकून द्यावीशी किंवा चेंज वगैरे करून आता भेटतात म्हणा दुसरे। तर असो एका साईडला मी रशी वगैरे जी होती ती बनवून घेतलेली होती आणि आता पुरण जे आहे ते चाळणीने मस्तपैकी चाळून घेते, कारण गरम गरम असेपर्यंतच याचं पण काम करावं लागतं। थंड झालं की मग ते जरा जड जातं पुरण करण्यासाठी चाळणीमध्ये।
तर गरम गरम असेपर्यंत पुरण जे होतं ते तयार करून घेतलं. तोपर्यंत माझी बासुंदी वगैरे जी होती ती झालेली होती. खाली उतरवून घेतलं आणि थोडीशी नॉर्मल थंडी झाली ना की मग याच्यात साखर घालते मी, कारण त्याच्यामुळे ना बासुंदी पातळ होत नाही, घट्ट राहते. जर आपण दुधामध्ये ज्यावेळेस दूध ठेवतो ना गॅसवरती उकडायला, त्या टायमिंगला जर आपण बासुंदीमध्ये साखर टाकली ना तर ते दूध जरा पातळ होत जातं. त्यामुळे मी खाली उतरवतो आम्ही आणि मग त्याच्यामध्ये साखर टाकतो. आता ती साखर जी आहे ती आपण जेवणाचा जो टाईम होतो तोपर्यंत बरोबर विरघळून जाते. तर असं बासुंदी झालेली होती, रशी झालेली होती, भात लावून दिलेला होता एका साईडला आणि बाकी म्हणजे स्वयंपाक माझा बऱ्यापैकी झालेला होता. आता सगळं रेडी झालेलं होतं, फक्त मला पुरणपोळ्या ज्या होत्या त्या करायच्या माझ्या राहिलेल्या आहेत. आता गरम गरम म्हटलं जेवायच्या आधी, अगदी जेवायला बसणार त्याच्या आधी पुरणपोळ्या ज्या आहेत त्या करून घेईल. तोपर्यंत आपला पोळा जो सण आहे तर त्याची तयारी आपल्याला करायला हवी. त्यासाठी मग ही जोडी जी आहे माझ्याकडे मस्त छान बैलांची, तिला आज छान मस्त आंघोळ वगैरे घातली आणि पुसून घेतलेला आहे. आता यांची तयारी करते. गावाकडे तर किती छान उत्सव जो आहे तो साजरा केला जातो बैलपोळ्याचा. अगदी म्हणजे असे काही सण, बरेचसे सण असतात जे गावाकडे खूप छान पद्धतीने साजरे होतात आणि अशा वेळेस आपल्याला गावाची आठवण येत असते की किती छान मज्जा येते असं सगळे मिळून. आणि आपल्या मुलांना आपण ज्यावेळेस या गोष्टी सांगतो त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे तुम्ही किती नशीबवान आहेत बाई, तुम्हाला किती छान छान सण जे होते ते बघायला मिळत होते इथं शहरात. आम्हाला तसे म्हणजे काहीच मुलांना इतकं हे जे सण आहेत आपल्या गावाकडचे ते बघायला मिळत नाही आणि त्यांना आपण घेऊनही जाऊ शकत, कारण परीक्षा वगैरे बऱ्यापैकी काही ना काही असतंच आपलं. तर आज मग बैलांची पूजा जी आहे ती करून घेत आहे. तर आमच्या इकडे जिथं मी माझ्या आजीजवळ राहत होती तिकडे त्या गावामध्ये 12 वाजेलाच बैलपोळा जो आहे तो साजरा केला जायचा. आता आणि माझ्या सासरी किंवा माझ्या माहेरी पण 3 वाजेला 4 वाजेला असं दुपारनंतर बैलपोळा साजरी केला जातो, म्हणजे पोळा फुटणे असं त्याला म्हणतात. तर सगळे जे गावातले बैल आहेत त्यांना मस्त छान शिंगांना रंग वगैरे देऊन, छान पेंट वगैरे करून, त्यांना छान त्यांच्या अंगावरती शाल वगैरे मस्त वेगवेगळ्या पद्धतीने आपापले बैल सजवून मग मंदिरात घेऊन जायचे. तिथं सगळे बैल एकत्र येतात आणि मग तिथून मग दर्शन वगैरे झाल्यानंतर सगळे बैल मग गावामध्ये घेऊन, सगळ्या गावांमध्ये बैलांची जी मिरवणूक आहे किंवा नैवेद्यासाठी बैल जातात, तिथं घरोघरी बैलांची पूजा वगैरे केली जाते आणि मग त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे जो काही पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला असतो तो त्यांना आजच्या दिवशी खाऊ घालून मग त्यांची छान पद्धतीने अशी पूजा वगैरे करून मग हा सण जो आहे तो साजरा केला जातो. तर मग अशाच पद्धतीने मी बैलांची जी पूजा वगैरे जी होती ती करून घेतलेली होती अगोदर. आता इकडची पूजा वगैरे जी होती ती मस्त छान अशी झालेली होती आणि मग किचनमध्ये जे माझं काम राहिलेलं होतं की पुरणपोळ्या करून घेणं, आता तेच इथं कंप्लीट करून घेते. बरेच जण बासुंदी करतात, काही जण खीर करतात आणि पोळ्याच्या दिवशी तांदळाची खीर आमच्या इकडे केली जाते. आणि खरं म्हणायला गेलं तर त्या दिवशी जी खीर केलेली असते ना त्याला चव इतकी असते खरंच. काही गोष्टींचं म्हणजे पहिल्यापासून जे सणवार आपले आहेत ना तर ते त्याची जी शोभा आहे ना ती खरं वेगळीच असते. तर इतकी चवीला छान लागते या दिवशी केलेली खीर. पण बासुंदी केलेली होती मी. गावाकडे बरेच जण बासुंदी करतात, कोणी खीर करतात नैवेद्य दाखवण्यासाठी. तर असं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आता पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेते. मला एक चाळीचीच पुरणपोळी आवडते, कारण एक चाळीची पुरणपोळीचं एक आहे की काठ वगैरे जे आहेत ना त्यांच्यामध्ये व्यवस्थित असं पुरण सगळीकडे पुरणपोळीमध्ये भरलेलं राहतं, त्यामुळे काठ कडक वगैरे होत नाहीत आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली राहते. त्यासाठी मग मी नेहमी एक चाळीचीच पुरणपोळी टाकत असते. 2 चाळीचं कसं असतं, काठ आपण कणिकेवर कणिक अशी म्हणजे दाबून जे काठ असतात ते तयार झालेले असतात, त्यामुळे मग जरा काठ कडक किंवा वातडे आणि पुरण त्याच्यामध्ये नसल्यामुळे ते गोड पण लागत नाही. ही पुरणपोळी कशी एकसारखी तयार होते, त्यामुळे मला अशाच पद्धतीची आवडते. असो ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार किंवा टाकण्यानुसार कोणाची पद्धत कशी असते कोणाची कशी, तर त्यावर अवलंबून असतं.
आणि बऱ्याच जणींना खापरवरची पुरणपोळी आवडते. ते तर गावाकडेच शक्य आहे, इकडे तर आपल्याकडे खापर वगैरे नसतं. तर त्यामुळे खापरावरची पुरणपोळी टाकताना मग ती डबल चाळीचीच टाकावी लागते. मीही ज्यावेळेस गावाकडे असली त्यावेळेस मग 2 चाळीची पुरणपोळी करत असते. तर गावाकडे कसं चूल असते, चुलीवरती जी मोठं खापर ठेवलं जातं त्या पुरणपोळ्या पण खरंच. आणि आमच्या घरी सगळ्यांना खापरावरच्याच पुरणपोळ्या आवडतात, पण इथे नाईलाज असल्यामुळे मला तव्यावरतीच पुरणपोळ्या टाकाव्या लागतात. तर मस्त अशा छान पुरणपोळ्या ज्या होत्या त्या माझ्या इथं गरमागरम तयार होत आहेत. तुम्ही बघा किती मस्त छान फुगतात, तर टम्म अशा फुगतात आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं पुरण त्यांच्यामध्ये असतं. तर तळणाचं वगैरे बाकीचं मी काहीच केलेलं नव्हतं, फक्त पुरणपोळी बासुंदी केलेली होती आणि आमटी केलेली होती, रशी ज्याला आम्ही म्हणतो ती, आणि भात, हेच एवढंच केलेलं होतं. कारण तळण वगैरे एवढं सगळं काही खाल्लं जात नाही म्हटलं, त्यामुळे मग मी भजे वडे वगैरे गावाला बऱ्याच पद्धतीने बरेच प्रकार केले जातात. तर मी तसं काहीच केलेलं नव्हतं, एवढं सगळं बनवलेलं होतं फक्त आजच्या दिवशी. तर असो सगळा स्वयंपाक वगैरे रेडी झाल्यानंतर मग नैवेद्य जो आहे तो सुरुवातीला देते. एक पुरणपोळी मी छोटीशी आपल्या जोडीसाठी बनवून ठेवलेली होती. पुरणपोळीवरती वरून मस्त असं साजूक तूप घालून जर खाल्लं तर ते अजूनच खूप छान लागतं. आणि हे बैलांच्या शिंगांमध्ये घालण्यासाठी बनवलेले होते. तर आता नैवेद्य वगैरे देऊन देते. वर्षभर आपल्या शेतामध्ये बळीराजाला जे मदतीला वर्षभर जे सगळा जो आपला शेतीचा कारभार वगैरे आहे तो आपल्या खांद्यावर घेऊन व्यवस्थित असे दिवस रात्र आपल्या शेतीमध्ये राबणाऱ्या हे बैलराजांचा आज पोळा हा सण जो आहे तो एक दिवस त्यांचा आरामाचा किंवा त्यांचा दिवस असतो. तो या दिवशी खूप आनंदाने आणि उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो. तर या दिवशी मस्त छान गावाला तर नदीवरती जाऊन यांची अंघोळ वगैरे घातली जाते आणि मस्त यांची पूजा केली जाते. तर गावाला ना छोटे छोटे मातीचे बैल मिळतात, कुंभार येतो घरी आणि आपल्याला ते बैल देऊन जातो आणि त्यांची मग पूजा करून ती जी पूजा आहे ती तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलून घ्यायची आणि परत भाऊबीजेच्या दिवशी तशीच पूजा मांडून ती जी पूजा आहे ती आपल्या शेतामध्ये बैल जे आहेत ते सगळे घेऊन जातात आणि तिथं ती तसेच बैल रचून घ्यायचे. त्याला लक्ष्मी असं म्हणतात आमच्याकडे. भाऊबीजेच्या दिवशी लक्ष्मी जाते शेतामध्ये. तर अशा पद्धतीने गावाकडे बैलपोळा जो आहे तो साजरी केला जातो. तर असो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.